जोरात जोरात हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोकांची इच्छा आहे की स्वर्गातला देव माझ्याकडे आकर्षित झाला पाहिजे. सगळे हात वर करा. मला स्वर्गातला देव मत जीवाकडं माझ्याकडं आकर्षित झाला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमची इच्छा आहे देवाने तुमच्याकडे लक्ष लावावं, देवाने तुमची भेट घ्यायला यावं, देवाने तुमच्या प्रार्थनेत उतरावं, देवाने तुमच्या घरात तुम्हाला दर्शन द्यावं, तुमच्या सगळ्या कामाला देवाने हिरवा सिग्नल द्यावा, तुमच्या अर्पण देवाने स्वीकारावे, तुमच्या सर्व गोष्टी देवाने तुम्हाला बरकत द्यावी, आशीर्वाद द्यावा. किती लोक तयार आहेत देवाचं वचन ऐकायला? मला तुमच्या साथ आज पाहिजे. हालेलुया. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, जर स्वर्गातला देव तुमच्या काही गोष्टीद्वारे तो आकर्षित होतो. एक गोष्ट आहे, बायबल सांगतं. किती लोक इयोबाला ओळखतात? नेहमी इयोबाविषयी आपण ऐकतो. इयोब बघा, ज्या वेळेस त्याला गळवा आला त्याच्या अगोदर त्याचे लेकरं मेले, त्याचे गुरंढोरं नोकर चाकर गेले, त्याची परिस्थिती पूर्ण गरीब झाली आणि तो अचानक त्याला गळवा आला, स्किन डिजीज झाला. आणि त्या परिस्थितीमध्ये त्याची बायको त्याच्यापाशी आली आणि काय म्हटली, इयोबा देवाला शाप दे आणि मरून जा. बायको म्हटली, तू काय तुझ्या सत्वाला घेऊन बसलास? काय देवदेव करतो, काय प्रार्थना करतो, काय प्रभूचं नाव घेतो? आता देवाला शाप दे आणि मरून जा. बघा, इयोबाचं काही दोष होतं का? नाही. इयोबाने काही पाप घडलं होतं का इयोबाकडून? नाही. प्रेज द लॉर्ड. परंतु वचन असं सांगतं, इयोबावर जे संकट आलं आणि त्याद्वारे त्याची संपत्ती गेली, लेकरं गेले, नोकर चाकर गेले, तो श्रीमंताचा गरीब झाला, गळवा झाला. बायको म्हटली, आता देवाला शाप देऊन मरून जा, आता जगू नको, कारण तुझं काही राहिलं नाहीये. पण इयोब कसा होता? नीतिमान, भक्तिमान, प्रार्थना करणारा, दानधर्म करणारा आणि ऊर देशात सगळ्यात भक्तिमान धार्मिक माणूस इयोब होता. आता हे सर्व भक्ती करून पण त्याला काय सार मिळाला? अरे काही मिळालं का इयोबाला? भक्ती करून, प्रार्थना करून, देवाचं भजन करून, देवासाठी जीवन जगून सकाळी पहाटे उठायचं इयोब. किती लोक उठतात 4 वाजता 5 वाजता भक्ती करायला? प्रेज गॉड. हालेलुया. पहाटे उठायचा इयोब, धार्मिक इयोब. सगळेजण ऐका, देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. बायबल सांगतं त्याला काय बक्षीस मिळालं? सगळं गेलं. गरीब झाला, आजारी पडला. पण ज्यावेळेस त्याची बायको म्हटली ना, देवाला शाप देऊन मरून जा, तो त्रासातला इयोब. तो काय म्हणतो, तू मूर्ख बाई आहे. पण देवाकडून फक्त चांगलंच घ्यायचं का आणि वाईट झाल्यावर त्याला दोष द्यायचा का? असं न हो. देवाने दिलं आणि देवाने नेलं, त्याचं नाव धन्यवादित असो. किती लोक तयार आहेत सगळ्या परिस्थितीत त्याला धन्यवाद द्यायला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्मिक जीवन जगून पण जर तुम्ही अपयशी आहेत आणि तरी पण तुम्ही भक्ती करताय, तरी पण तुमचं देवावरचं प्रेम वाढतंय, देवाची सेवा वाढते, तर देवाने तुमच्यासाठी वेगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकमेकाला म्हणा, देवाने तुझ्यासाठी चांगलं ठेवलेलं आहे, तुला आशीर्वाद ठेवलेले आहेत, देव तुझी भेट घेणार आहे, देव तुला उत्तर देणार आहे. आमेन. तर ही गोष्ट त्या स्वर्गीय देवाला आकर्षित करते आपल्या गोष्टीकडे बघण्याची. म्हणा, माझी भक्ती बघितली जाणारच, माझी प्रार्थना बघितली जाणारच, माझा विश्वास तपासला जाणारच. म्हणा, मी धन्य आहे, मी प्रार्थना करून पण जगाच्या नजरेत
समस्या नसेल, मी अपयशी आहे, मी अपयशी आहे, लोक मला नावं ठेवत आहे, लोक मला लोक माझी निंदा करत आहे, लोक माझी निंदा करत पण मी काळजी करणार नाही. मी काळजी करणार नाही. इयोबाचा देव, यहोवाचा देव, तो स्वर्गातला देव स्वर्गातला लवकर माझी भेट घेणार आहे. देव माझी भेट घेणार. बोला हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वर्गातला देव आकर्षित होण्यासाठी जरी काही गोष्टीत तुम्ही अपयशी आहात, पण झटून त्याचा शोध करत राहा, येस, झटून प्रार्थना करत राहा, येस, झटून त्याला धन्यवाद देत राहा, येस, झटून त्याचा गौरव करत राहा. येस, कारण देव अशाच लोकांना उंच करतो. येस, आमेन. आणि बायबल सांगतं, तुम्ही योबाच्या शेवटी त्या अध्यायात वाचणार ना, बायबल सांगतं देवाने योबाला त्याच्याकडे जेवढं पहिलं होतं ना, त्याच्यापेक्षा दुप्पट देवाने त्याला दिलं, आमेन, हालेलुया, दुप्पट देवाने त्याला दिलं. येस, आणि ते लेकरं देवाने त्याला परत दिले, आणि तीच बायको परत योबा बरोबर होती. येस, ते म्हणतात, ओहो देवाने का ती बायको परत दिली, जी म्हणत होते देवाला शाप देऊन मरून जा. देव अशा लोकांना तुमच्या बरोबर ठेवणार येस, आणि दाखवणार, ही तू होती का योबाला नावं ठेवणारी, ओ तू होता का या घराला नावं ठेवणारे, या लोकांना नावं ठेवणारे. देव त्या लोकांना ठेवणार, मग त्या आशीर्वादाला मजाच काय. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा सगळे कुरकुर करणारे, कुरकुर बोला बोला विरोध करणारे, विरोध करणारे, मला नावं ठेवणारे मला नाव ठेवणारे, बघत राहतील बघत राहतील माझ्या देवाचं कार्य. माझ्या देवाचं म्हणा माझ्यामध्ये देव कार्य करत आहे. माझ्यामध्ये देव कार्य करतो. म्हणा संकटामध्ये संकटामध्ये देव कार्य करत आहे. देव कार्य करत आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा मी आकर्षित करणार आहे प्रभूला. मी आकर्षित करणारे प्रभूला. हालेलुया. हालेलुया. पण ज्यावेळेस ही भक्ती करताना लोक योबासारखं स्ट्रॉंग नाही होत, पण ते काय म्हणणार माहितीये का, देवासाठी काम करून पण मला काही नाही मिळालं. मग शैतानी विचार येतात, देवासाठी सेवा करून, देवासाठी प्रार्थना करून, देवासाठी काम करून, देवासाठी दान देऊन मला काही नाही मिळालं. मग याच्यासाठी सेवा केली का? काही मिळण्यासाठी सेवा केली का? नाही. काही मिळण्यासाठी दान टाकलं का? काही मिळण्यासाठी अन्नदान केलं का? इथं काही मिळावं म्हणून गोरगरिबांना कपडे दिले का? बायबल सांगतं, जर हे विचार जर आपल्या मनात आहेत, तर हे विचार शैतानापासून आहेत. शैतान हा आपल्याला योबाप्रमाणे आशीर्वादित होऊ देत नाही. मला काय मिळालं, मला तर काही नाही मिळालं. स्वार्थी भावनेने ज्यावेळेस आपण करतो, मग आपण देवाला आकर्षित करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अजून एक प्रश्न शैतान टाकतो, दुसऱ्यांना मिळालं, माझ्या मागून येऊन दुसऱ्यांना मिळालं, पण मला नाही मिळालं. किती लोकांच्या मनात हा विचार येतोय. आणि मग हा विचार, हा प्रश्न आपल्याला काय करायला लावतो? कुरकुर करायला लावतो. सगळे म्हणा, कुरकुरे लोक कुरकुरे लोक देवाला आकर्षित करू शकत नाही. देवाला आकर्षित करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा का हे विचार चालू झाले, मी एवढं केलं पण मला नाही मिळालं, दुसऱ्यांना मागून येऊन मिळालं पण मला नाही मिळालं, मग हे विचार चालू झाले ना, हे प्रश्न मनात आले ना, मग जे केलंय ते सगळ्या गोष्टीवर, आतापर्यंतच्या गोष्टीवर पाणी फेकलं तुम्ही हाताने. ते म्हणतात ना, जेवढं केलं ते सगळ्या गोष्टीवर पाणी. म्हणा हे प्रश्न हे प्रश्न देवापासून नाहीये. देवापासून नाहीये. किती लोक ऐकतायत देवाचं वचन? येस. प्रेज द लॉर्ड. म्हणा मी वेगळी आहे, मी वेगळी आहे. म्हणा मी डिफरंट आहे, मी डिफरंट आहे. म्हणा देवाची योजना देवाची योजना प्रत्येकासाठी वेगवेगळी आहे. प्रत्येकासाठी वेगवेगळी समय आहे. देवाच्या हातात आहे. समय देवाच्या हातात आहे. माझ्या प्रार्थना वाढतील, माझी प्रार्थना वाढेल. माझा विश्वास वाढल. माझा विश्वास वाढेल. मला सांगा, योबाची बायकोने योबाला निराश केलं, योबाचा विश्वास कमी झाला का? नाही. योबाच्या मित्रांनी त्याला निराश केलं, तू पापी आहे, तू पाप केलं म्हणून तुझ्यावर हा शाप आला. योब नाराज झाला का? नाही. योबाने देवाची भक्ती सोडली का? नाही. योबाने देवाचं काम सोडलं का? नाही. अरे प्लीज ऐका, योबाने बायकोचं ऐकलं असतं, योबाने मित्रांचं ऐकलं असतं, तर योब परत उठला असता का?
नाही इयोबाचा गळवा बरा झाला असता का? नाही. इयोबाची साक्ष उभा राहिली असती का? नाही कमॉन, हे प्रश्न हे का आले की इयोबाचं वाईट व्हावं हे शैतानाने प्रश्न आणले. येस पण किती लोक म्हणतात इयोब उभा राहिला. येस म्हणा मी प्रश्नांकडे बघणार नाही, मी प्रश्नांकडे बघणार नाही पण मी माझ्या देवाकडे बघल, पण मी माझ्या मी देवाच्या वचनाकडे बघल, मी देवाच्या कामात गुंतून जाईल, मी देवाची सेवा करत राहील. देवाची सेवा करत राहील. माझ्यासाठी देवाने वेगळं ठेवलेलं आहे. माझ्यासाठी देवाने वेगळं ठेवले. किती लोक म्हणतात माझ्या बरोबर आहे, माझ्यासाठी वेगळं आहे, माझ्यासाठी वेगळं. माझ्यासाठी वेगळं आहे. माझ्यासाठी वेगळं. मी देवाची लाडकी मी आहे, देवाची मी देवाचा लाडका मी आहे. देवाचा लाड. देव अद्भुत कार्य करणार आहे. अद्भुत कार्य करणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक व्यक्ती देवाच्या नजरेत अनमोल आहे, प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे. योहान बाप्तिस्मा करणारा, देवाने त्याला पुढं त्याच्या पाठवलं आणि योहान काय म्हणायचा? पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. फक्त हे कर. योहान संदेष्टा काय शिकवत होता? पश्चाताप करा, बाप्तिस्मा घ्या, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. जंगलात राहिला, कंदमुळं खाल्ली, ते कातड्याचे वस्त्र त्याने घातले, सेवा करत फिरला आणि वेळ आली हेरोद राजाच्या जेलमध्ये तो पडला. किती लोकांना माहिती आहे योहान बाप्तिस्मा देणारा सेवा करून कुठं आला? जेलमध्ये. का? कारण त्याने हेरोद राजाला सांगितलं, हेरोद राजा तू पाप केलंस, भावाची बायको घरात ठेवली, पाप केलंस, सुधर, नाही तर देवाचा हात तुझ्यावरती येईल. बायबल सांगतं त्या स्त्रीने, त्या हेरोदाच्या बायकोने ही गोष्ट लक्षात ठेवली, त्याला जेलमध्ये टाकलं आणि वेळ आली की हेरोदाच्या मुलीने म्हणजे या बाईच्या मुलीने चांगला डान्स केला आणि हिने सांगून ठेवलं होतं जर राजा खुश झाला ना त्याला एक गोष्ट मागायची आणि तीच माग. बायबल सांगतं या मुलीने हेरोदा पुढे डान्स केला, एवढा उत्कृष्ट डान्स केला, राजा खुश झाला आणि राजा म्हटला मुली माग, तुला काय मागायचंय? ही म्हटली राजा मला बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचं मला मुंडकं पाहिजे, सर पाहिजे. राजा थांबला पण त्याने परत लोक पाठवले. जो शब्द तिने दिला होता तुझे मागशील मी तुला देईल, त्याने योहानाचा शिरछेद केला, म्हणजे मुंडकं कापलं आणि त्या मुंडकं त्या मुलीच्या हातात आणून दिलं आणि तिने आईला दिलं. मग तुम्ही असं म्हणताल की देवाने का योहान बाप्तिस्म्याबरोबर असं केलं? का या गोष्टी घडल्या? देवाचा सेवक आहे ना, प्रार्थना करणारा योद्धा आहे ना, मग का असं घडलं? लवकर योहान बाप्तिस्मा देणारा मेला, पण अशा मरणाने मेला. आणि दुसरीकडे जर तुम्ही बघाल, पेत्र ज्याने येशूला नाकारलं पण तो परत येशूकडे आला, याने परत सेवा चालू केली. देवाने या पेत्र म्हटलेल्या खडकावर त्याने मंडळी बांधली. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहानापेक्षा तर पेत्र श्रेष्ठ नव्हता. किती लोक ऐकतायत? येस. योहान त्या काळातला प्रभावी संदेष्टा होता, पण तो मेला, लवकर मेला. त्याला काय प्रायश्चित्त मिळालं या पृथ्वीवर? या पेत्राला मंडळी स्थापित करणारा म्हटलं, कैफा म्हटलं, 3000 लोकांना त्याने बाप्तिस्मा दिला, मोठी मंडळी त्याने स्थापित केली. पहिल्या मंडळीचा पाळक कोण ठरला? पेत्र ठरला. कमान आता देवाने पक्षपात केला का? सगळे म्हणा देव पक्षपात करत नाही. देव पक्षपात करत. देव गोष्टी घडवतो, देव गोष्टी घडवतो, शिकवतो. शिकवतो. तो देव आहे, तो देव आहे. त्याला कोणी प्रश्न विचारणारा नाही. कोणी प्रश्न विचारणार. सगळेजण म्हणा देवाला कोणी प्रश्न विचारू नये. म्हणा प्रत्येकासाठी प्रत्येकासाठी देवाने वेगवेगळं ठेवलेलं आहे, देवाने वेगवेगळं ठेवलेलं आहे. वेगवेगळं ठेवलेलं आहे. कोणी स्वार्थी राहू नये, पण अंतःकरणाने अंतःकरणाने देवाची भक्ती केली पाहिजे. देवाची भक्ती केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 पण लक्षात ठेवा, जे लोक रक्त साक्षी झालेत ना, त्या प्रत्येक रक्ताचा हिशोब माझा देव घेणार आहे. येस. ती वेळ येणार न्यायाची.
हे जेवढे रक्त साक्षी झालेत ते रक्त देवाकडे ओरडतंय, आमचा न्याय कर, आमचा न्याय कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आणि स्वर्गाच्या राज्यात जे रक्त साक्षी लोक आहेत ते अतिशय मानास पात्र लोक आहेत की त्यांनी छळ सहन केला, दुःख सहन केलं आणि देवाची सेवा केली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक वचन वाचूया. इब्री पत्र याचा 11वा अध्याय काढा. इब्री पत्र याचा 11वा अध्याय. जाऊया, जुन्या करारामध्ये नका जाऊ, नवीन करारात इब्री पत्र आहे. मागून जरी उलटलं पटापटा तुम्हाला मिळणार. तुमची वही घ्या, वचन लिहून ठेवा, देवाच्या वचनावर प्रेम करा. या मिळालं? इब्री पत्र याचा 11वा अध्याय आणि 13 वचन या वाचूया आपण. इब्री 11:13. येस. हे सगळे विश्वासात असतात मेले. वचनाची फळे त्यांना मिळाली नव्हती, तर त्यांनी ती वचन दुरून पाहून भरवसा धरून त्यांना वंदन केले आणि असे पत्करले की आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. या अजून एकदा वाचूया, मोठ्याने वाचा, सगळ्यांना मिळालं. इब्री पत्र 11 आणि 13. जाऊया पटकन. हे सगळे विश्वासात असतात मेले. वचनाची फळ त्यांना मिळाली नव्हती, तर त्यांना ती वचने दुरून पाहून त्यांना वंदन केले आणि असे पत्कारले की आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो. कमानी बायबल सांगतं जेवढे अभिषिक्त सेवक, अब्राम असतील, सारा असल, दावीद असल, मोशे असल, सगळ्यांनी विश्वास ठेवला की आम्ही या पृथ्वीवरती काय आहोत? प्रवासी आहोत. बायबल सांगतं मोशेद्वारे देवाने इस्रायल लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढलं. देवाने मोशेला वचन दिलं की आम्ही तुला कुठं घेऊन जाणार आहे? दूध आणि मधाच्या देशात घेऊन जाणार आहे. किती लोकांना माहिती आहे मोशेद्वारे देवाने तांबडा समुद्र दुभागला. Yes. मोशेद्वारे देवाने आकाशातून या मन्ना दिला, पाणी दिलं, जेवण दिलं, इस्रायल लोकांना वाचवलं. या मोशेने या लोकांसाठी प्रार्थना केली की देवा यांना मारू नको. येस. देव म्हटला हे पाप करतात, हे सुधरत नाही, हे बदलत नाही. एक काम करतो, या इस्रायल लोकांना मारून टाकतो आणि मोशे तू नम्र, तू नीतिमान, तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र तयार करतो. मोशे म्हटला देवा या लोकांना मारू नको. पण बायबल सांगतं मोशेच्या एका चुकीमुळं देवाने त्याला कनान देश लांबून दाखवला. मग मोशे भांडला का देवाला? कनान देशात त्याला नेले नाही मुळं कमान त्याने सेवा सोडली का? नाही. त्याचा विश्वास कमी झाला का? नाही. बायबल सांगतं त्याने लांबून बघितलं कनान देश, तरी पण त्याने विश्वास ठेवला. Yes. आणि त्याने देवाला धन्यवाद दिला. Yes, amen. त्याने असं कबूल केलं की मी या पृथ्वीवर काय आहे? एक प्रवासी आहे, मी काही घेऊन आलो नाही आणि काही घेऊन जात नाही. त्याने समाधान मानलं आणि देवाचा गौरव केला. येस. आमेन. किती लोकांची इच्छा आहे देवाला मी आकर्षित झालो पाहिजे, Yes. मी आवडलो पाहिजे, Yes. माझी सेवा देवाला प्रसन्न करणारी पाहिजे. येस. मोशेकडून शिका. मोशेने काही स्वार्थ नाही धरला, काही हट्ट नाही धरला. देवा मला लांबून नको दाखव, मला त्या दूध आणि मधाच्या देशात घेऊन जा. पण मोशेने देवाच्या कामाला काय केलं? सेल्यूट केला. Yes. नम्र झाला आणि म्हटला धन्यवाद प्रभू, तुम्हाला लांबून दाखवलंय. येस. म्हणून तर बायबल काय सांगतं की इस्रायल देशाविषयी किंवा येशूविषयी ज्यांनी न बघता विश्वास ठेवलाय ते धन्य. किती लोक इस्रायलला गेलेत आणि मग विश्वास ठेवलाय? नाही. म्हणून आम्ही न बघता विश्वास ठेवला, आम्ही न बघता विश्वास आम्ही ठेवला. समाधान मानतो. आम्ही समाधान आम्ही इस्रायलला गेलो तरी धन्यवाद, नाही गेलो तरी धन्यवाद. येस. हालेलुया. हालेलुया. किती लोकांना कळतंय? येस. हालेलुया. सो म्हणून या प्रत्येक व्यक्ती हा देवाच्या नजरेत वेगवेगळा आहे. प्रत्येकासाठी देवाने वेगवेगळं ठेवलेलं आहे. हालेलुया. 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 म्हणा माझं नशीब बदलणारा देव आहे. नशीब बदलणारा देव आहे. कमॉन हालेलुया. हालेलुया. म्हणा मी डिफरंट आहे, मी डिफरंट आहे. मी वेगळी आहे. मी वेगळी आहे. देवाने माझ्यासाठी वेगळा प्लॅन केलेला आहे. माझे- तरी विश्वास ठेवणार का? येस.
आता पौलाला सेवा करून काय मिळालं? किती लोकांनी पौलाचं पत्र वाचलेत, प्रेषितांचे कृत्य वाचले? बघा पौलाला काय मिळालं. पौलाला भूकमारीतून जावं लागलं, उपासमारीतून जावं लागलं. त्याच्या जीवनात त्याला काही चांगलं नाही मिळालं. येस. त्याचं पोट दुखत होतं. तीनदा त्याने प्रार्थना केली, देवाने त्याला बरं नाही केलं. देव म्हटलं माझी कृपा तुला पुरे. पण तरी पौलाने कोणावर प्रेम केलं? देवावर. तरी पौलाने कोणावर विश्वास ठेवला? देवावर. कमान पौल स्वार्थी राहिला का? नाही. पौलाने कोणाचं भय धरलं? देवाचं. आणि पौल काय म्हणतो? अरे कुणी जन्मताच नपुसक आहे, येस. कोणाला माणसाने नपुसक केलंय, पण मी देवासाठी नपुसक आहे. आमेन. आयुष्यभर लग्न नाही केलं पौलाने. येस. काम करून जो पैसा आला, तंबूचा व्यवसाय केला, आयुष्य त्याने देवासाठी वाहून दिलं. येस. हा पौल डिफरंट आहे. येस. पौलाने त्याच्या सेवेतून देवाला आकर्षित केलं. येस. म्हणा आज माझ्यावर देव आकर्षित होणार, आज माझ्यावर देव माझ्यासाठी ठेवलेलं मला भेटणार. माझ्यासाठी ठेवलेलं मला. मी वेगळी आहे, मी वेगळी आहे. मी वेगळं आहे, मी वेगळा आहे. मी देवाच्या नजरेत अनमोल आहे. देवाच्या नजरेत अनमोल आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर ह्या गोष्टी तुमच्यामध्ये असतील ना, तुम्ही देवाला आपल्याकडे आकर्षित करा. येस. योबाने देवाला आकर्षित केलं, पौलाने देवाला आकर्षित केलं, मोशेने देवाला आकर्षित केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहान बाप्तिस्मा देणाऱ्याने देवाला आकर्षित केलं. येस. बघा हे लोक काय जीवन जगून गेले, काही स्वार्थ नाही यांच्यात. येस. सर्व जीवन त्यांनी देवासाठी अर्पण दिलं. येस. अजून एक गोष्ट आहे की देव आपल्याकडे आकर्षित होतो. येस. एक पॉइंट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढूया रोम करसपत्र याचं 4 अध्याय मध्ये जाऊया. रोम करसपत्र याचं 4 अध्याय पहिलं दुसरं वचन आपण वाचूया. रोम करसपत्र. किती लोकांची इच्छा आहे आज देवाने माझ्याकडे बघितलं पाहिजे, देव माझ्याकडे आकर्षित झालं पाहिजे? या जाऊया, काढा रोम करसपत्र. मिळालं? हा 4 अध्याय आणि पहिलं वचन वाचूया. तर मग आमचा बाप अब्राहम याने देहावरून काय मिळवले म्हणून म्हणावे, कारण अब्राहम कर्माकडून जर न्यायी ठरला असता तर त्याला प्रतिष्ठा मिळवण्यास काहीतरी कारण आहे, परंतु देवासमोर तसे होत नाही. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. हा पुढे वाचूया. कारण शास्त्रलेख काय सांगतो, अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि हे त्याच्याकडे न्यायी पण असे गणले गेले. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी जे काम करतो, प्रत्येक देवाचं काम विश्वासाने केलं पाहिजे. एकमेकाला म्हणा विश्वासाने काम कर. विश्वासाने काम कर. विश्वासाने काम कर. विश्वासाने काम. विश्वासाने केल्यावर देव तुझ्याकडे आकर्षित देव होईल. तुझ्याकडे आकर्षित होईल. बायबल सांगतं या अब्रामाने देवाचा आवाज ऐकून देवावर विश्वास ठेवला. एक वचन अजून आहे, याकोबाचं पत्र काढा, मग तुम्हाला क्लिअर होईल. याकोबाचं पत्र याचा 2 अध्याय, याकोब 2. जाऊया पटकन. नवीन करारामध्ये आहे. प्रगटीकरणाकडून उचका उलटा, मग अगोदर तुम्हाला काय मिळेल? या प्रगटीकरण, यहुदाचं पत्र, 1 पेत्र, 2 पेत्र आणि मग याकोबाचं पत्र मिळेल. पटपट मिळालं? या 2 अध्याय आणि वाचूया 21-22. म्हणून सर्व मळीपण आणि उंचवळून याकोब 2. आमचा बाप अब्राम याने आपला मुलगा इसहाक याचे यज्ञ वेदीवर अर्पण केले, यात तो क्रियांनी न्यायी ठरवला की नाही. Come on, praise the Lord. हालेलुया. अब्राम कशाने न्यायी ठरला? क्रियांनी. आणि पुढे वाचा. त्याचा विश्वास त्याच्या क्रियासहित कार्य करीत होता. त्याचा विश्वास त्याच्या कामासहित काम करीत होता. म्हणजे विश्वास क्रिया वाचून अधुरा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण काही लोक जे आहेत काम करतात पण त्याच्यामध्ये त्यांचा विश्वास नाही. अब्रामाने काम केलं, पण कसं काम केलं? देवावर विश्वास ठेवून काम केलं. देवाने जे सांगितलं ते अब्रामाने केलं, विश्वासाने काम केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आज खूपशे लोक म्हणतात मी काम केलं, मी खूप केलं, मी खूप केलं. हालेलुया. सगळ्यांना खूप केलं, पण विश्वासाने केलं का? पण विश्वासाने केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी खूप देवासाठी झटलो, पळालो, काम केलं,
पण विश्वासाने केलंय का? नाही मी पळालो. जर ह्या अंतकरणाने असल, मी काही लोक येऊन मला भेटतात, आम्ही आमच्या पास्टरसाठी खूप केलं आम्ही पास्टरसाठी. पास्टर म्हटले तसं केलं, पास्टर बोलले तसं केलं आम्ही. पण अरे विश्वासाने केलं का? ज्यावेळेस आपण काढायला लागतो, मग जेवढं केलंय ना तेवढं सगळं काही त्याच्यावर पाणी पसरतो. जेवढं आत्तापर्यंत केलंय सगळे म्हणा, मी पास्टरसाठी नाही करत, मी पास्टरांसाठी नाही करत, मी खूप केलंय मी खूप केलं, आणि मी खूप करणार आहे. मी खूप करणार, म्हणा मी देवासाठी करतोय देवासाठी आणि करतो. देवासाठी पुढे करणार आहे. या विश्वासाने जर आपण करतो तर आपल्या या कामाचं प्रतिफळ आपल्याला मिळेल. येस, पण जर आपल्या कामात आपला विश्वास नाहीये तर लक्षात ठेवा, या विश्वास नसलेलं काम हे देवाला आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे म्हणा, मी नेहमी चांगलं करत राहणार मी आहे, नेहमी चांगलं करत राहणार, नेहमी चांगलं करत राहील. नेहमी चांगलं करत प्रत्येक काम त्याच्यामध्ये विश्वास राहील त्याच्यामध्ये विश्वास राहील आणि देव कार्य आणि करील. देव कार्य करील. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना एसाव माहिती आहे? एसाव माहिती आहे? मला तुम्ही सांगा, एसावाने पहिलं चांगलं काम केलं का? बेस्ट केलं का? विश्वासाने केलं का? नाही केलं. या एसावाला भूक लागली आणि त्यावेळेस त्याने खाण्यापिण्यासाठी आपलं ज्येष्ठ पण विकलं. आणि ज्यावेळेस ज्येष्ठ पण विकलं, त्या काळात जो मोठा मुलगा असल देवाची कृपा त्याच्यावर यायची, पण त्याने त्या कृपेला नाकारलं, त्या आशीर्वादाला नाकारलं. त्या आशीर्वादाला स्वीकारणारा तो जीवन जगला नाही, पण खाण्यापिण्यासाठी त्याने देवाचा अभिषेक ज्येष्ठ पण त्याने नाकारलं. योग्य काम केलं का त्याने? विश्वासाने जगला का तो? बरं ठीक आहे, भूक लागली, तो उपवासी होता, त्याने देवाकडे प्रार्थना केली असती, त्याने सहन केलं असतं, देवाने त्याला कुठूनही जेवण आणून दिलं असतं. बरं मला तुम्ही सांगा, याकोबाला तो म्हटला असता, मी माझं ज्येष्ठ पण तुला डाळीसाठी जेवणासाठी विकणार नाही. याकोबाला जेवण द्यावंच लागलं असतं आणि तो म्हटला असता, ए मी तुझा मोठा भाऊ आहे, मला जेवण दे. अधिकार वापरला असता, याकोबाला जेवण द्यावं लागलं असतं. पण येसावाचं काम टिकलं का? येसावाने विश्वासाने केलं का? नाही. त्याने देवाला आकर्षित नाही केलं, पण तो खाण्यापिण्यासाठी त्याने आपला अभिषेक गमावला. प्रेज द लॉर्ड. म्हणा, माझं प्रत्येक काम माझं प्रत्येक काम देवाच्या नावासाठी. देवाच्या नावासाठी. मी जे काय करील जे काही करीन देवासाठी करतो. देवासाठी करतो. मी गातो प्रभूसाठी, मी गातो प्रभूसाठी. मी करतो प्रभूसाठी, मी करतो प्रभूसाठी. मी जगतो प्रभूसाठी, मी जगतो प्रभू. सर्व विश्वासाने करतो प्रभूसाठी. सर्व विश्वासाने करते प्रभूसाठी. जर असं मन असेल ना, मग देव तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित होईल. येस आमेन. म्हणा, आज माझ्याकडे प्रभू आकर्षित होईल, कारण मी जे काय करतो ते प्रभूसाठी करतो. येस. येसावाला नंतर पश्चाताप झाला. याकोब आशीर्वाद घेऊन पळाला. किती लोकांना माहिती आहे याकोब आशीर्वाद घेऊन पळाला? आणि मग येसा म्हणतो, बापा मला काही नाही ठेवलं का? अरे तू पहिलंच लात मारली ना. आपल्या चुकीच्या वागण्यामुळं, चुकीचं करण्यामुळं आपण आपल्या आशीर्वादाला अडवतो, लात मारतो. म्हणा, मी असं करणार नाही. मी असं करणार नाही. मी जे काय करतो मी जे काही करते मी देवासाठी करत आहे. देवासाठी करत माझा आहे. विश्वास आहे, माझा विश्वास आहे. ख्रिस्तात केलेले श्रम ख्रिस्तात केलेले श्रम व्यर्थ जाणार नाही. व्यर्थ जाणार नाही. मी माणसासाठी पळत नाहीये. माणसासाठी पळत हात वर नाहीये. करा, म्हणा मी जिवंत देवासाठी जिवंत पळत आहे. देवासाठी पळत आहे. तो मला प्रतिफळ देईल. मला प्रतिफळ देईल. माझं कष्ट बघणारा तो देव आहे. येस. मला परत करणारा तो देव आहे. येस. तो कस काय मला तो निराश ठेवील आणि दुःखी ठेवील? येस. आपण कोणत्या विश्वासाने करतोय? काही हातचं राखून करतोय का? आपण करायचं म्हणून करतोय का? उगाचच येतोय का कुणी बोलावलं म्हणून आपण? म्हणा, विश्वास पाहिजे. विश्वास पाहिजे. प्रत्येक कामामध्ये विश्वास प्रत्येक पाहिजे. कामामध्ये विश्वास पाहिजे. म्हणून या सेकंड पॉइंट आहे की प्रत्येक देवाचं काम तुम्ही विश्वासाने करा. येस. विश्वासाने करा. येस. आणि तिसरा पॉइंट आहे, सत्कर्मांना
जर यश पाहिजे, सत्कर्माद्वारे परमेश्वर आकर्षित होतो. म्हणा, माझ्यातले सत्कर्म माझ्यातले सत्कर्म देवाला आवडतात. देवाला आवडतात. देव आकर्षित होतो देव आकर्षित होतो सत्कर्म बघून. सत्कर्म बघून. पण ज्या लोकांचं तारण नाही झालं आणि ते लोक जर सत्कर्म करतात तर काय लाभ आहे? Yes. जगातले लोकही करतात ना, कपडे वाटतात, अन्नदान करतात, विधवा अनाथ गोरगरिबांना करतात. पण ज्या व्यक्तीचा देवावर विश्वास नाही आणि तो सत्कर्म करायला चाललाय, देवाच्या नजरेत त्याचं काम टिकलं जाईल का? किती लोकांची इच्छा आहे माझ्या सत्कर्माला आशीर्वाद मिळाला पाहिजे, पहिलं एक काम केलं पाहिजे. किती लोकांना कळते पहिलं एक काम घडलंच पाहिजे. तुमच्या सत्कर्माला देवाने वॉन्ट दिला पाहिजे. तुमचे सत्कर्म देवाच्या नजरेत ते आले पाहिजे. ते कसे येतात? काढा योहान शुभवर्तमान काढा, जाऊया. आज लिहून घ्या देवाचं वचन. तुमची सर्व पिढी इथून पुढे आशीर्वादित होईल. तुमचे लोक आशीर्वादित होणार. योहान शुभवर्तमान काढूया, 6वा अध्याय आणि 28 वचन. योहान शुभवर्तमान 6वा अध्याय 28 वचन. मिळालं? या वाचूया 28 वचन. यावरून ते म्हणाले, देवाची कामे आम्ही करावी म्हणून आम्ही काय करावे? कमान, लोक आले कोणाकडं आणि काय म्हटले? देवाचं काम आम्ही करावं म्हणून आम्ही काय करावे? Yes. किती लोकांना देवाची सेवा करायची, देवाचं काम करायचंय, प्रभूच्या राज्यात काम करायचंय, देवासाठी चमकायचंय? किती लोकांची इच्छा आहे? मग पहिलं एक काम करावं लागेल. वाचा, परत वाचा, तुम्हाला हे कळालं पाहिजे. यावरून ते म्हणाले, देवाची कामे आम्ही करावी म्हणून देवाचे कामे आम्ही करावी म्हणून आम्ही काय करावे? आम्ही काय करावे? किती लोकांना प्रभूचं काम करायचंय? देवाच्या नजरेत तुमचं काम टिकलं पाहिजे. किती लोकांना माहिती आहे देवाच्या हातात सूप आहे आणि प्रत्येक काम तो बघणार, तपासणार. सूप आहे म्हणजे तपासणी आहे, चाळण आहे. आता काही लोक सूप घेऊन बसत नाही दळण करायला, पण किती लोकांना माहिती आहे सूप असा हात करा. गहू फुकल्यावर उडतो का? पण काय उडतो? भुसा उडतो. तसं सूप कोणाच्या हातात आहे आणि हवा लागल्यावर भुसा काय होणार आहे आणि गहू त्याच्यापाशी असणार आहे. तुम्हाला तुमचं काम भुसा पाहिजे का गहू पाहिजे? तुम्हाला भुसा म्हणून उडायचंय का गहू म्हणून टिकायचंय? गहू म्हणून टिकायचं. तुमचं काम देवाच्या नजरेत आकर्षित झालं पाहिजे का? प्रेज द लॉर्ड. मग प्रभू म्हणतो ठीक आहे, अरे कोणाला गायचंय, कोणाला ऑपरेटिंग करायची, कोणाला सेल मीटिंग घ्यायची, कोणाला इथं लीडर व्हायचंय, सगळं काम करायच्या अगोदर एक काम करावं लागेल. कोणाला आरोग्य पाहिजे, एक काम पहिलं करावं लागेल. आणि काय काम आहे बघा, कसं तुमच्या कामाला देव रिस्पेक्ट देईल ज्यावेळेस हे तुमच्या मनात पाहिजे. 29 वचन. येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, देवाचे काम हेच आहे की देवाचं काम हेच आहे, ज्याला देवाने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. आता बोला, तुमच्या मनात देवाबद्दल काही विश्वास नाही आणि आले तुम्ही इथं काम करायला. विश्वास नाही आणि गातोय आपण इथं, विश्वास नाही झाडू मारतोय इथं, विश्वास नाही अन्नदान करतोय, विश्वास नाही मदत करतोय. काही देवाच्या नजरेत त्याला वॉन्ट आहे का? देव आकर्षित होईल का? अरे जगातले लोक अरे असा पैसा फेकून देतात. तुम्हाला न्यूज येईल 3 करोड टाकले, आणि ज्या व्यक्तीचा विश्वासच नाहीये की मी जे केलंय ते देवासाठी केलंय. बायबल काय सांगतं? जे काही आपण सत्कर्म करतो त्या सत्कर्माला देवाने आशीर्वाद द्यावा म्हणून आपलं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर पाहिजे? म्हणा, मी देवावर प्रेम करतो म्हणून
इथं काम करणार आहे. इथं काम करणार आहे. मी प्रभूसाठी जगत आहे. मी प्रभूसाठी जगत आहे. मी प्रभूसाठी जगत आहे. प्रभूसाठी जगत मी आहे. प्रभूसाठी करत आहे. प्रभूसाठी करत माझं आहे. प्रभूवर प्रेम आहे. माझं प्रभूवर प्रेम आहे. कोणते लोक आज्ञा पाळतात? जे देवावर प्रेम करतात ते. हालेलुया. हालेलुया. आणि जर आपलं प्रभूवर प्रेम नाहीये तर इथं सगळं व्यर्थ आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, या आपण करायचं म्हणून करू नये. जे काय करायचं कसं करायचं? विश्वासाने, देवावर प्रेम करून केलं पाहिजे, देवासाठी केलं पाहिजे. मग देवाच्या नजरेत तुम्ही आकर्षित होणार. मग देवाचं लक्ष सर्व पृथ्वी सोडून देव तुमच्याकडे बघल. हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे शल्मोनासारखं देव माझ्याकडे बघितलं पाहिजे त्याने. प्रेज द लॉर्ड. शल्मोनाने स्वतःसाठी मागितलं का? शल्मोन जे काम, ज्या कामाची तो अपेक्षा करत होता, हे देवा मला तुझ्या लोकांसाठी ज्ञान दे, मला तुझ्या लोकांना न्याय करायचा आहे, मला त्यांना शिकवायचंय, मला काही नको प्रभू. आणि खरंच शल्मोनाच्या हृदयात स्वतःबद्दल काहीच नव्हतं. असं कोण म्हणतंय? देव. जे शल्मोन मागतोय तो स्वतःसाठी मागत नाही. हे कोणाला कळतंय? देवाला. इर्मया 17:9 मध्ये दिले, देव सगळ्यांचं हृदय बघतो की ते किती असाध्य रोगाने ग्रासलेलं आहे, ते किती नासक आहे. आणि देव प्रत्येकाच्या हृदयाप्रमाणे, कर्माप्रमाणे तो प्रत्येकाला फळ देण्यासाठी हृदय शोधतो. म्हणजे तुम्ही आणि मी इथं करायचं म्हणून करतोय, टिंगल करत करतोय का? काही आपल्याला त्याची गंभीरता नाहीये, सिरियसलीपणा नाहीये, असं करतोय का? काही लोक इथं बसून पण गेम खेळणार, इथं बसून पण त्यांचं लक्ष मोबाईलकडे असणार. ते करतायत काम पण लक्ष कुठे? व्हॉट्सअपकड, फेसबुककड किंवा त्यांच्या पर्सनल ID कडे त्यांचं लक्ष आहे. मग का ते देवाचं काम करत आहेत? त्यांना काही फ्रूट भेटणार आहे का? त्यांनी का देवाचं काम करावं इथे येऊन? ज्यांचा विश्वासच नाही की मी हे काम करतोय, देवावर मी प्रेम करतोय म्हणून मी करतोय. हालेलुया. हालेलुया. या करायचं म्हणून करणारे खूप आहेत, पण देव त्या लोकांकडे आकर्षित होतो जे देवावर प्रेम करून करतात. येस आमेन. हालेलुया. जे देवावर प्रेम करतात. येस आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. थँक्यू जीसस. किती लोक म्हणतात प्रभू मला काम दे, येस आमेन. पण पहिलं काम एक कर की तुझं तारण झालं पाहिजे. म्हणा पहिलं काम एक घडलं पाहिजे. माझं तारण झालंय का? माझा ईश्वर विश्वास आहे का? माझा नवीन जन्म होतोय का? तर अर्थ आहे कामाला. नाही तर इथं अनेक लोक येतील, काम करून जातील आणि ते म्हणतील आम्हाला काही नाही मिळालं. अरे तुम्ही खरंच देवावर प्रेम करून केलंय का? खरंच तुम्ही ताण आणि भुकेने केलंय का? खरंच तुमची जिद्द आहे का? प्रभू मला पवित्र आत्म्याने भर, मला सेल मीटिंग घ्यायची, मला तुझं काम करायचंय, मला तुझ्यावर प्रेम करायचंय, मला तुझं नाव इतर लोकांना सांगायचंय. कमान, तुमची इच्छा देवाने तुम्हाला जबाबदारी द्यावी. मग जे काही तुम्ही काम करताय त्यात तुम्हाला यश पाहिजे तर तुमचा नवीन जन्म झालेला पाहिजे. सगळे म्हणा माझं तारण झालेलं आहे. माझं तारण झालेलं आहे. येशूच्या नावामध्ये येशूच्या नावामध्ये माझा नवीन जन्म झालेला आहे माझा नवीन जन्म आणि झाला. माझा विश्वास आहे माझा विश्वास आहे. मी जे काही करतोय देवाचं मी काम जे काही करतोय मी देवासाठी करत मी आहे देवासाठी करत आणि आहे. देव मला प्रतिफळ देव देईल. मला प्रतिफळ दे. देव मला तो माझ्याकडे आकर्षित होईल. देव माझ्याकडे आकर्षित. आमेन. आमेन. हालेलुया. म्हणून काही लोकांचं नातं येशू बरोबर जोडलेलं नाहीये. त्यांचं नातं कोणाबरोबर जोडलंय? देवाच्या कामाशी. येस. ते येतात, काम करतील. काही लोक येतात चर्च बरोबर, ते बरोबर टायमिंगवर चर्चला येणार, ते टायमिंगला प्रभू भोजन घेणार. चर्च बरोबर त्यांचं नातं आहे, चर्चच्या लोकांबरोबर त्यांचं नातं जोडलेलं आहे घट्ट. बोलतील, व्हॉट्सअप करतील, फोन करतील, कदाचित बाहेर पण भेटतील, पण येशूची नातं जोडलंय का? किती लोकांना प्रतिफळ पाहिजे?
किती लोकांकडे देव आकर्षित झाला पाहिजे? येशूवर प्रेम करताय का? येस येशूशी तुमचं नातं घट्ट जोडलंय का? येस हालेलुया. हालेलुया. या बघा, या तुमचं आणि माझं नातं ट्रेडिशनल किंवा नामधारी नसलं पाहिजे. काही लोकांचं नाव अब्राम आहे, पण अब्राम कधीच चर्चला नाही. अब्राम आहे, काही लोक डॅनियल आहे, डेव्हिड आहेत. मग चर्चमध्ये येताना ते चप्पल बाहेर काढतात, क्वार्टर पण बाहेर ठेवून येतील, सिगरेट पण बाहेर ठेवून येतील. बरोबर आहे ना? काही लोक पेत्र आहेत आणि सगळ्या चर्चला कलर मारतील. नाव पेत्र आहे, ओ मी ख्रिसमस आला, मी आता चर्चला कलर मारत आहे, आता मी डेकोरेशन करत आहे. पण ज्या देवाची तो सेवा करतोय त्या देवाचं नाव त्याच्या हृदयात नाहीये, त्याचं हृदय देवाशी जोडलेलं नाहीये. कारण ज्या व्यक्तीचं नातं येशूशी जोडलं जातं तो आयुष्यात दारू पिणार नाही, तो कधीच तंबाखू खाणार नाही, येस तो कधीच दारू पिणार नाही. येस फक्त कामापुरतं लोकांचं नातं जोडलेलं आहे. चला आता एक सभा होईल, आले सगळे सभेला एकत्र, कार्यक्रम होईल, ख्रिसमस होईल, आले ख्रिसमस पुरते एकत्र, परत एखादी सभा, परत प्रार्थना सभा, तेवढ्या पुरतंच नातं देवाशी जोडलेलं आहे. पण किती लोकांचं नातं येशूशी जोडलेलं आहे? येस येशूशी नातं जोडलंय? येस. हालेलुया. म्हणा, नाव अब्राम असून फायदा नाही, नाव अब्राम असून फायदा नाही, डेव्हिड असून फायदा नाही, डेव्हिड असून चर्चला कलर देऊन फायदा नाही, चर्चला कलर, मोठमोठे साऊंड उचलून फायदा नाही, इथं झाडू मारून फायदा नाही. म्हणा, येशूशी नातं जोडल्यावर फायदा आहे. येस. म्हणा, नवीन जन्म झाला पाहिजे. नवीन जन्म झाला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. म्हणून काही लोकांनी फक्त कामाशी नातं जोडलेलं आहे, कामाशी नातं. शुक्रवार बरोबर नातं आहे त्यांचं, मग बुधवार गुरुवार त्यांना काही घेणं नाही येशूचं. रविवार पुरतं त्यांचं नातं आहे. लक्षात ठेवा, मी तुम्हाला अलर्ट करतो. प्रेज द लॉर्ड. येस जेवढे सगळे लोक माझ्या बरोबर राहतात म्हणजे सगळ्यांचंच परिवर्तन झालंय असं नाहीये. भ्रमात राहू नका. प्रेज द लॉर्ड. म्हणा, वागणं तपासा, वागणं तपासा, त्यांच्याकडे बघा, त्यांच्याकडे बघा, त्यांना तपासा. त्यांना तपासा. नाही तर काही लोक म्हणतील, ओ पास्टर के साथ रहता है, हे पास्टर बरोबर राहतात, देताल 1,00,000 रुपये कोणाला. असं घडलं इथं चर्च मध्ये. तुमचा व्यवहार हा तुमच्याशीच, माझ्याकडे कोणी यायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव अब्राम ठेवून फायदा आहे का? नाही. अरे काम तसं पाहिजे ना. येस. पेत्र म्हणून फायदा आहे का? नाही. पेत्र येशूवर प्रेम करणारा पाहिजे ना. येस. पेत्र येशूसाठी मरणारा आणि जगणारा पाहिजे ना. येस. हालेलुया. हालेलुया. एकमेकाला म्हणा, भ्रमात राहू नको. भ्रमात राहू नको. लोकांना ओळख, लोकांना ओळख, लोकांना ओळख. लोकांना ओळख. कारण फक्त शुक्रवार पुरतं इथं काम करणारे आणि शुक्रवार पुरते माझ्याशी जोडणारे, रविवार पुरते इकडे येणारे लोक पुढं तिकडं काय करतात मला काय माहितीये. देव बघणार आहे. येस. म्हणा, देवाच्या नजरेत देवाच्या नजरेत कुणी वाचू शकत नाही. कोणी वाचू शकत तो नाही. बरोबर धडा शिकवणार तो बरोबर धडा शिकवणार आणि तो सरळ पण करील. आणि तो सरळ पण करील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणून या लक्षात ठेवा, जे काम आपण करतोय ते काम आपलं नाकारलं गेलं नाही पाहिजे. बघा, काही लोक 10 वर्षापासून करत असतील, काही लोक 5 वर्षापासून करत असतील. जेवढं आपण देवाची सेवा केली, काम केलं, विचार करा, त्या 5 मूर्ख कुमारिकासारखं आपल्याला नाकारलं तर काय त्यांचे हाल झाले असतील. किती निंदनीय. की त्या तयार, कमॉन, त्या कोणत्या कुमारिकामध्ये होत्या? नो, त्या कुमारिका कोणत्या होत्या? की वराला सामोरं जाणाऱ्या, की वर येईल आणि त्याचं स्वागत करणाऱ्या त्या कुमारिका होत्या. येस. किती महत्वाचा रोल होता ना त्यांचा. येस. कमॉन, क्वायरचा रोल महत्वाचा आहे की नाही? येस. वर्शिपरचा रोल महत्वाचा आहे की नाही? येस. इथं येऊन पुढे काम करणाऱ्या लोकांचा रोल महत्वाचा आहे की नाही? येस. मग एवढं काम करून पण काही लोक मूर्ख ठरले तर किती लाजेची गोष्ट आहे. कमॉन, या देवाचा आत्मा व्याकुळ आहे, देवाचा आत्मा रडतो काही लोकांकडे बघून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला हबेल माहिती आहे?
येस बायबल सांगतं हबेलाने देवावर प्रेम केलं आणि हबेल काय म्हणायचा, ओ देवाने मला दिलं आणि मी देवाला देत आहे. हबेलाने कोणावर प्रेम केलं? देवावर. त्याने कोणाचं आज्ञा पालन केलं? देवाचं. हबेल काय म्हणत होता, मी काही नाहीये पण मी देवामुळे आहे. एकमेकाला म्हणा देवाची कृपा विसरू नको. देवाची कृपा विसरू नको. देवाने तुला आतापर्यंत जिवंत ठेवलंय, देवाने तुला आतापर्यंत देवाने तुला दिलंय देवाने तुला म्हणून दिलंय. तू देवासाठी करत आहे. तू देवासाठी करत गर्व आहे. मनात येऊ देऊ नको, जर हट्टी होऊ नको. हट्टी नेऊ नको. मी केलं मी केलं आणि माझ्यामुळं हे माझ्यामुळे आहे असं वागू नको. असं वागू नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काईन तसं वागला आणि काईनाने हृदय कठोर केलं आणि आला घेऊन. पण बायबल सांगतं काईनाचं अर्पण देवाने नाकारलं त्याला. बघा आपल्या आयुष्यात आपण जे काही देवासाठी करतो आपण ते नाकारले गेलं नाही पाहिजे. ज्यावेळेस आपलं काम नाकारलं जाईल ना, का आपलं काम नाकारलं जाईल? पहिली गोष्ट त्याच्यामध्ये प्रेम नाही. दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास नाही, त्याच्यामध्ये गंभीरता नाही, सिरियसलीपणा नाही. करायचं म्हणून आपण देवाचं काम करतोय. जिथं विश्वास नाही, जिथं देवावर प्रेम नाही, जिथं सिरियसलीपणा नाही, ते काम देवाला आवडणार नाही. बायबल सांगतं काईन निराश झाला, उदास झाला. का? राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू त्याने त्याला नाकारलं. आणि ज्यावेळेस काईनाला देवाने नाकारलं त्याच्यामध्ये दुष्ट आत्मा आला. ओ गॉड, सगळ्या वेळा माझं काम देवाने स्वीकारलं पाहिजे. देवाने स्वीकारलं पाहिजे. मी देवाला आवडलो मी पाहिजे. देवाला आवडले पाहिजे. म्हणून बायबल काय सांगतं, आकाशात राहणारा देव तो नम्र व्यक्तीच्या जवळ येतो. म्हणून बायबल सांगतं की तुम्ही प्रभूमध्ये सामर्थ्यवान होण्यासाठी तुम्ही त्याच्या पराक्रमी हाताखाली नम्र राहा. येस किती लोकांना देवाचा हात स्वतःवर पाहिजे? येस देवाच्या अधीन राहा. येस. हालेलुया. हालेलुया. आज देवाचा आत्मा आज प्रत्येकाशी बोलत आहे येस. की स्वतःला बदल. आपण देवासाठी आपण वेगळं जीवन जगलं पाहिजे. येस. बायबल सांगतं हा काईन नाकारला गेला आणि पुढे जाऊन काईन एवढा द्वेष आणि रागाने भरला त्याने हबेलाचा खून केला. म्हणजे किती बघा साधी गोष्ट आहे. जिथं विश्वास नाही, जिथं प्रेम नाही, जिथं सिरियसलीपणा नाही, गंभीर लोक नाहीत, करायचं म्हणून करतात, तिथं सैतान काम करतो. आणि म्हणून खूपशा लोकांची सेवा जे तुम्ही देवासाठी केलंय, तुम्ही काम केलं असेल, सेल मीटिंग घेतली असेल, क्वायरमध्ये काम केलं असेल, इथं झाडू मारला असेल, पण त्याच्यामध्ये विश्वास, प्रेम, सिरियसलीपणा नाहीये, तर तुमचं काम देवाने नाकारलेलं आहे. आणि देवाने जर काम नाकारलंय याचा अर्थ काय असतो? आपण फ्रुटफुल नाही, आपण आशीर्वादित नाही. का? जे आपण देवाला जे समर्पण केलं ते योग्य पद्धतीने केलं नाही. विश्वास, नम्रता, एक प्रेम करणं देवावर, एक पवित्रतेने देवाचं काम करणं, जर अशा पद्धतीने आपण देवाला अर्पण करत नाही किंवा देवाची सेवा करत नाही, देव कायनासारखं नाकारतो. म्हणून बायबल सांगतं की आपण कायनासारखे होऊ नये. एकमेकाला म्हणा कायनासारखं होऊ नको. कायनासारखं होऊ नये. देवाची कृपा तुझ्यावर आहे. देवाची कृपा तुझ्यावर आहे. विश्वास ठेव, विश्वास ठेव. देवावर प्रेम कर, देवावर प्रेम कर. सिरियसली राहा, सिरियसली राहा, नम्र राहा. नम्र राहा. देव तुझं काम मान्य करेल. देव तुझं काम मान्य करेल. किती लोकांची इच्छा आहे माझी सेवा देवाने मान्य केली पाहिजे. येस. देवाच्या लोकांनो, तुम्ही अगदी शेवटल्या दिवसात येऊ. येस. माझा आतमध्ये देवाचा आत्मा मला पूर्ण आतड्याला पीळ पडूपर्यंत म्हणतो, ओरड आणि यांना सांग की आपण बदललं पाहिजे. येस. किती लोकांची इच्छा आहे मी देवाच्या नजरेत आकर्षित झालो पाहिजे, येस. देवाचं लक्ष माझ्याकडे आलं पाहिजे. येस. हालेलुया. हालेलुया. जे तुमचं जीवन आतापर्यंत तुम्ही केलंय त्यात टिकून राहा, योबासारखं राहा. हालेलुया. हालेलुया. डोंट वरी, काही काळजी करू नका. लोक काय म्हणतील, प्रश्न विचारतील, तुम्हाला नावं ठेवतील, काही प्रॉब्लेम नाही, पण टिकून राहा. देव तुम्हाला त्याचं प्रतिफळ देईल. येस. आमेन. देव
देव तुमच्याकडे आकर्षित होईल. येस. कारण आपल्या पायावर उठून उभं राहूया. या आपण प्रभूकडे प्रार्थना करू सगळे मिळून. थँक्यू जीसस.